सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी। आणि आता आपले थोडे खूप डिले ब्लॉग व्हायला लागले, थोडंसं कामामध्ये आणि थोडंसं प्रॉब्लेम पण चालले आहेत, त्यामुळे तुम्ही बघितलंच आपल्या गाडीची काय अवस्था झाली ते। सो त्यानंतर काय ब्लॉगच बनवता आला नाही, कुठे कधी बाहेरच नाही गेलो। सो आत्ता आलो अहमदनगरमध्ये वीरूसोबत। वीरूचं आज स्पर्धा आहे, महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या स्पर्धेसाठी तो भाग घेतलेला आणि त्याची आता स्पर्धा चालू आहे। आतमध्ये येतो, आतमध्ये जास्त वेळ पेरेंट्सला अलाउड नाही करत। सो मी थोडंसं शॉर्ट तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आणि असंच कंटिन्यू राहा, तुम्हाला फुल ब्लॉगमध्ये खूप मजा येईल। आणि आपल्या गाडीची अवस्था बघा काय झाले, फुल पाऊस चालू आहे, त्यामुळे घाण झाले। हेडलाईट दिसत पण नाही, पाऊस खूप चालू आहे इकडे नगरला। आणि हॉटेलच्या इथेच बाजूलाच वॉशिंग सेंटर आहे, मग इथे आपण गाडी मस्तपैकी धुवून घेऊया। ही गाडी झाल्यानंतर आपलाच नंबर आहे। असं मित्रांनो, ह्या गाडीचे आत्ताशी कंप्लीट झाले, जवळजवळ 15 ते 20 मिनटं गेली, फायनली झाले। तरी पण टाईमपास करत बसलो। आणि हा आपला मित्र, आपण याला खायला देऊ थोडं।
झालं का? किती वेळ? सो फायनली आपला नंबर आलेला आहे आणि गाडी जास्तच खराब झाली. येऊ आहे आता रँकवरती. श्री स्वामी समर्थ महाराज. मला हे खूप लय आवडतं. प्रत्येक म्हणजे कंपनी महिंद्राच्या मी स्कॉर्पिओ चालवली. स्कॉर्पिओचा डिस्प्ले होता आपला साधा याल. इथून अशी स्कॉर्पिओ यायची आणि इथं स्टॉप व्हायची. मस्त व्ह्यू तो होता. आणि ह्याचा आता सुझुकीचा लोगो जो आहे तोही खूप मस्त आहे. एर्टिगाचा आपला डेस्कबोर्ड जो दिलाय तो खूप प्राईम दिलेला आहे. याच्या आधी एकदम साधा होता. मोठी गाडी 200 लागते. काय काय मोठी गाडी काय का तू बोललास ऑल्टो. अरे पण बाहेरून करायचंय फक्त आतून हा मग बाहेरूनच बनतोय. आतून आतून मारून 300 रुपये घेतो. काय का असं करतोय? मला वाटलं ऑल्टो अशी मारुती. ते ऑल्टो थोडी याल ये. बस का? हा बस 200 लाख का? बस का? अरे ही पण कारच की यार. ती कारच होती मग. कुठली? 200 रुपये घेतले मी ऑनलाईन. 150 मारले. 150 मारले मी बघितले. 300 मारले सर मला चल. खाली. दो कर ना. 200 ना? 150. नाही, आता इथं एवढा चांगला बोर्ड लिहिला. हा पण मग ही मोठी गाडी आहे ना तुमची. दू, बोर्ड दू, मध्ये आम्ही 50 लिहू. दू दू. त्याला हे करतो की व्हायरल करतो.
सो हॅलो मित्रांनो, आज पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज विराट ब्लॉग करणार आहे. घरी येऊ ठेवायचं काम तुम्हीच करता. तुम्हाला घ्या की? नाही मला नको. भगवानचा मला काढ इकडे. डबल टॅप ना. विराट कसं वाटतं इकडं धरणात? फिलिंग कशी आहे? हा आवाजच निघाला झाला तुझ्या थंडीनं वाऱ्यानं. जर हवा कसली सुटली ना. बोल की काय बोल आपल्या ऑडियन्सला व्ह्युअर्सला काय बोल काय बोल. तू बोल. तू कोंबडा दाखव. श्रावण चालायला कोंबडा दाखव. पाणी बघ किती वर आले. श्रावणचा ब्लॉग जाऊ शकतो. ढाबा बिबा बंद असतील ना आता. तिला भाग्यश्री बागेश्री जायचं. बघ कोंबड्या किती येतात. बरं आहे का न्यूया नवीन मंदिर पण तयार होते. ओरडली तर ओइला काय पाणी आलंय वर रे. अरे बापरे कसलं पाणी वर आलंय. हे आपली गाडी, हे आपली शाळा, हे आपलं धरण आणि हा आपला विरू. विरू तुमच्या पुढे लाजतोय काय बोलत नाही. हा शाळेपासून येऊ का लगेच? इथनं ठीक आहे. मॅट लावलंय ना तिथं. आपल्याला शाळेपाशी जायची परमिशन भेटलेली नाही पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं. त्यामुळं विराट जरा नाराज झालाय. इथं मी यायचो 5वी ते 10वी पर्यंत. हे माझं स्कूल 5वी ते 10वी पर्यंत. मजा कुठं आहे आता? माझ्या घरात असेल, मसराकडे गेला असेल. शाळा सुट्टी असते त्यांना पावसाळ्यात. पाणी येतं म्हणून. उन्हाळ्यात ते शाळेत येतात आणि पावसाळ्यात सुट्टी देतात. उन्हाळ्याची सुट्टी असते ना ती त्यांना पावसाळ्याची असते. कारण पाणी पाक कट्ट्यावर आलं असेल आता. इकडून बसतेस पेपरवर बस डायरेक्ट.